नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत स्त्रियांनी असे कोणते 5 काम केल्यामुळे घरात दुःख, कष्ट व पैशाच्या अडचणी येऊ लागतात। स्त्री व पुरुष संसाररूपी रथाचे 2 चाक आहेत। स्त्रीशिवाय संसार अपूर्ण आहे। स्त्री ही लक्ष्मी व अन्नपूर्णाचे स्वरूप असते। जर स्वर्गासारख्या घरामध्ये स्त्री अशा 5 चुका करीत असेल तर घरात बरकत येत नाही, पती व मुलांची प्रगती होत नाही। कारण स्त्रियांच्या कर्मावर घरातील लोकांचे भवितव्य ठरत असते। यामुळे स्त्रियांनी धर्माचे पालन करणे अति आवश्यक आहे। तर मंडळी, पत्नीच्या अशा 5 चुकामुळे पतीवर तर संकट येतच, पण त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर सुद्धा पडत असतो। यामुळे स्त्रियांनी हे 5 कामं टाळून आपल्या घराला अधोगतीकडे जाण्यापासून वाचवले पाहिजे। कारण स्त्रीच आहे संसाराचा मूळ आधार। त्या चुका कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। प्रत्येक व्यक्ती धन प्राप्त करण्यासाठी जीवनभर प्रयत्न करतो, पण खूप मेहनत करूनही यश मिळत नाही। तर काही ना काही चुका आपल्या घरामध्ये होत आहेत। दाम्पत्य जीवनात पती पत्नी हे एकमेकांना पूरक असावे, कारण पती पत्नी हे जीवनाच्या गाडीचे 2 चाक आहेत। पती पत्नीला आपल्या चांगल्या व वाईट कामाचे भोग मिळून भोगावे लागतात। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पती पत्नीला ईश्वर व पार्वतीचे रूप समजले जाते। शिव पार्वती कसे एकमेकांना पूरक आहेत, अर्धनारेश्वर आहेत, त्याचप्रमाणे पती पत्नी हे एकमेकाचे अर्धांग असतात। म्हणूनच हिंदू धर्मामध्ये पत्नीला अर्धांगिनी म्हटलं जातं। लग्नानंतर पतीचं पत्नीशी व पत्नीचं पतीशी भाग्य जुडलं जातं। म्हणजे पत्नीने केलेले व्रतवैकल्य, दानपुण्य, उपवास, पूजापाठ, आदर आतिथ्य, मोठ्यांचा सन्मान व शुभ कार्य केल्यामुळे पतीला त्याचं पुण्य आपसुकच लाभत असतं। कारण एकमेकाचे नशीब एकमेकाशी जुडलेले आहेत। त्याचबरोबर पतीने केलेल्या पुण्याचा वाटा पत्नीला सुद्धा मिळत असतो व पत्नीने घरात केलेल्या जाणून बुजून नसेल पण नकळत केलेल्या चुकांची भरपाई पतीला सुद्धा भोगावी लागते। यामुळे पतीचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। की पत्नीने केलेले असे कोणते काम आहेत त्यामुळे पतीला त्याचे कष्ट भोगावे लागतात। तर नंबर 1 आहे, जी स्त्री खूप उशिरा उठते अशा घरी माता लक्ष्मी कधी प्रवेश करत नाहीत। माता लक्ष्मी घराचा त्याग केल्यामुळे घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतात। ज्योतिषशास्त्रानुसार उशिरा उठणाऱ्या व्यक्तीचा शनी खराब होतो। शनिदेव हे न्यायदेवता आहेत। चांगल्या कामाचे फळ खूप चांगले देतात व वाईट कामाचे फळ भयंकर वाईट देतात। यामुळे सकाळी लवकर उठावे व नित्यकर्म करावे। घरातील स्त्रीने लवकर उठून पूजापाठ करावे। पूजापाठ करण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे। आज तागायत याचे पालन केले जाते, पण काही स्त्रिया पूजापाठ करत नाहीत। अशा घरात लक्ष्मी कशी बरकत देईल? म्हणून पूजापाठ करणे हे अनिवार्य आहे। दुसरा आहे, जी स्त्री घरामध्ये कटू शब्दाचा उच्चार करते, घरामध्ये सतत मोठमोठ्याने आरडाओरडा करते। यामुळे घरात सतत कलह व मतभेदाचं वातावरण असतं। अशा वातावरणात माता लक्ष्मीचं मन लागत नाही, त्या घराबाहेर कायमच्या निघून जातील। याचा परिणाम पतीवर तर पडतोच, पण संपूर्ण कुटुंबावर सुद्धा पडत असतो। ज्या घरात प्रेम, आपुलकी व प्रसन्नता राहते तिथे देवींचा वास असतो, देवी देवतांचा वास असतो। तिसरे कार्य आहे, ज्या घरातील स्त्रिया संस्कार, रूढी व परंपरा पाळत नाहीत, मोठ्यांचा आदर करत नाहीत, त्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाहीत। याचा परिणाम म्हणून घरात पैसा बरकत येत नाही। हिंदू धर्मामध्ये सणवार, संस्कार, रूढी व परंपरा याला खूप महत्त्व दिले गेले आहे। या परंपरा देवादिकापासूनच चालत आलेल्या आहेत। आपण देवापेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ आहोत का? तर मंडळी, रूढी परंपरा कशासाठी असतात? तर मनुष्य हा प्राणी खूप चंचल आहे,
तो अधर्माकडे वळू नये, नीतीने वागून धर्माचे पालन करावे, यासाठी रूढी व परंपरा बनवलेल्या आहेत. हे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण हे पाळत नाही त्या घरामध्ये देवादिकाचा वास कसा राहील? त्यामुळे रूढी व परंपरा पाळत चला. पुढची चूक आहे, जी स्त्री घरामध्ये अन्नाचा, पाण्याचा, देवांचा, वडीलधाऱ्या माणसांचा, धार्मिक ग्रंथाचा, अतिथींचा व दारात आलेल्या याचकाचा अपमान करते, अशा घरामध्ये दरिद्रता निवास करते. घरात देवासमान वडीलधाऱ्या लोकांचा आदर केला जात नाही, तिथे देवांचं मन लागत नाही. व जी स्त्री दारात आलेल्या याचकाला काहीच दान देत नाही किंवा दारात आलेल्या गाईला हकलावून लावते, अशा घरी लक्ष्मी बरकत देत नाही. पुढची चूक आहे, ज्या घरामध्ये स्वच्छता नाही, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत, कचरा साठवून ठेवलेला आहे, उष्ट्या भांड्यांचा ढीग पडलेला आहे, अशा घरी माता लक्ष्मीचं मन लागेल का हो? तर अशा भांड्यांना पाहून माता लक्ष्मी शाप देते. धनाची देवी लक्ष्मी यांचा शाप आपणास परवडणारा आहे का? स्वयंपाक रूम कधीही रात्री स्वच्छ करून ठेवावी. अशा स्वच्छ किचनकडे पाहून अन्नपूर्णा व माता लक्ष्मी प्रसन्न होतात. जी स्त्री सायंकाळी केस कापते, नख कापते, सायंकाळी केस बांधते व बाहेरून घरात आल्यानंतर पाय धुवत नाही, अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. तर मंडळी, घरामध्ये दारिद्र्य येण्याचे हे लक्षणं आहेत. घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा पाय न धुतल्यामुळे घरात पसरत असते व घर नकारात्मक ऊर्जेने भरून जाते. सायंकाळ ही वेळ देवी देवता आपल्या घरामध्ये येण्याची असते. अशा वेळी केस कापणे, नख कापणे किंवा झाडून काढणे, घर पुसणे असे कृत्य जर तुम्ही कराल तर घरामध्ये दरिद्रा, जी माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे, ती घरामध्ये प्रवेश करते. याचा परिणाम आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर पडत असतो. पुढची चूक आहे, जी स्त्री आंघोळ न करता स्वयंपाक बनवते व आंघोळ न करताच जेवण करते, अशा घराला अन्नपूर्णा त्याग करते. शेवटचा आहे, स्त्रियांनी आपल्या घरातील गोष्टी घराबाहेरील लोकांना सांगू नये. या सर्व चुका टाळून घराला स्वर्ग बनवता येते. तर मंडळी, आपण या व्हिडिओत स्त्रियांनी कोणत्या चुका करायच्या नसतात, यामुळे पतीला गरिबी व दरिद्री येते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.